नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपले महाराष्ट्र सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. जसे की त्यामध्ये लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यांच्यासाठी पिंक रिक्षा, पिठाची गिरणी यासारख्या अनेक प्रकारच्या योजना महाराष्ट्र सरकार महिलांसाठी राबवत आहेत. आणि त्यापैकीच एक योजना आहे मोफत पिठाची गिरणी योजना, म्हणजेच प्री फ्लोअर मिल योजना. तर मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागातील महिलांना उपजीविकेसाठी रोजंदारीचे काम करावे लागते आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने मोफत पिठाची गिरण या योजनेअंतर्गत महिलांना गिरण मिळाली तर त्या महिला एक लघु उद्योग सुरू करू शकतात आणि त्यामुळे त्यांचे घर चालवू शकतात. यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तर पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 100% अनुदान मिळत आहे. यामुळे महिलांना 0 रुपये खर्च करून आपला छोटासा व्यवसाय सुरू करता येणार आहे. तर यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर आजच्याच या व्हिडिओमध्ये आपण मोफत पिठाची गिरण योजना ही जी योजना आहे, या योजनेची पात्रता काय असणार आहे, योजनेचे फायदे काय असणार आहेत, योजनेच्या अटी व शर्ती, तसेच योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा बघूया आपण या योजनेचं नाव काय असणार आहे. तर मोफत पिठाची गिरणी योजना हे असं योजनेचं नाव असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याकडून ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये आपल्या राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर महिलांनी सक्षम बनून स्वतःच्या पायावर उभं राहून एक छोटासा आपला व्यवसाय करावा यासाठीच महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेमधून महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करता यावा आणि त्यामुळे त्यांचे घर चालावे यासाठी राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचललेले आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की मोफत पिठाची गिरण या योजनेची पात्रता निकष काय असणार आहे, म्हणजेच या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे आणि त्याच्या अटी व शर्ती काय असणार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा बघा काय आहे, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे अर्जदार महिला असणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 नंबरला आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असल्यास जातीचा दाखला काढणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे दारिद्र्यरेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यामुळेच अर्जदाराकडे दारिद्र्यरेषेखालील दाखला असणे आवश्यक आहे. त्यानंतर 5 नंबरला आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय कर्मचारी नसावी, म्हणजे तिला सरकारी नोकरी नसावी. 6 नंबरला आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि त्यानंतर आहे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी केंद्र शासन किंवा राज्य शासन अंतर्गत पिठाच्या गिरणीचा फायदा घेतलेला नसावा. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 18 ते 60 वर्ष असावे. आणि शेवटी आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर या योजनेत पात्र राहण्यासाठी आणि याचा लाभ घेण्यासाठी या 9 पात्रता अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. तर आता पुढे बघूया, तुम्ही जर या 9 पात्रता अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. आणि पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला या योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते बघा. तर पहिल्यांदा आहे आधार कार्ड, त्यानंतर आहे रेशन कार्ड, रहिवासी दाखला, अर्जदाराचे जमिनीचा 7/12, अर्जदाराच्या जमिनीचा 8A, त्यानंतर आहे मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज 2 फोटो, स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र, जातीचा दाखला आणि लाईट बिलची प्रत. तर मित्रांनो, आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्हाला हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत, जी कागदपत्रे घेऊन तुम्ही फॉर्म भरायला जायचं आहे. तर आता शेवटी बघूया की या योजनेचा तुम्ही फॉर्म कशा प्रकारे भरणार आहात. तर मित्रांनो, या योजनेचा तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर तात्पुरता या योजनेचा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तर त्यासाठी कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सध्या सुरू नाहीत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा आहे बघा. तर पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाणे गरजेचं आहे. तर त्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला पिठाच्या गिरणीचा जो अर्ज आहे तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा अर्ज व्यवस्थित भरून जी वरची आपण कागदपत्रे दिलेली आहेत ती कागदपत्रे अर्जासोबत जमा करायची आहे. आणि आता आपण जो अर्ज भरलेला आहे हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बालविकास विभाग यामध्ये जाऊन जमा करायचा आहे. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही अर्ज जमा करणार तेव्हा जमा करतेवेळी संबंधित अधिकाऱ्याकडून तुम्हाला त्याची पोचपावती घ्यायची आहे. त्या पोचपावतीची आपल्याला पुढे गरज पडणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे
तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता। आणि सर्वात महत्त्वाची माहिती सांगायची राहून गेली की जेव्हा तुम्ही हा अर्ज भरणार आहे आणि त्याच्यासोबत कागदपत्रे जोडणार आहेत तर त्या अर्जाबरोबर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण जेव्हा हे सगळे अर्ज जमा झालेले असणार आणि त्यापैकी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर फोन येतो आणि तुमची मोफत पिठाची गिरण ही जी योजना आहे त्यामध्ये निवड झालेली आहे असा मेसेज देखील तुम्हाला येतो आणि त्यासाठीच हा मोबाईल नंबर टाकणे आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेच्या अटी व शर्ती तसेच पात्रता काय असणार आहे, या योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे आणि त्यासाठी अर्ज भरण्यासाठी कोणकोणती पूर्ण प्रोसेस आहे याची सविस्तर माहिती बघितली। तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजेच ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील। तर हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती। तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।